संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विजयाचा नवस थेट सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील टाकेवाडी गावातील श्री सतोबा चरणी फेड केलाय डिग्रज गावातील युवकांनी। संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची लढत पार पडली आहे। ही निवडणूक पार पडत असताना अनेक सर्वसामान्य माणसांनी अमोल खताळ पाटील निवडून यावे, तालुक्याचे आमदार व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती। असाच एक नवस डिग्रज गावातील युवक ज्ञानदेव नामदेव श्रीराम यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील टाकेवाडी गावातील श्री क्षेत्र सतोबा या सत्वाला पावणाऱ्या कुळदैवताला नवस केला होता की अमोल खताळ पाटील हे संगमनेर तालुक्याचे आमदार व्हावे। आमदार झाले तर श्री सतोबा चरणी बेल भंडारा वाहून पेढे वाहून नवसपूर्ती करेल अशी प्रार्थना कुळदैवत सतोबा चरणी केली होती। या नवसपूर्ती ठरल्याप्रमाणे अमोल खताळ पाटील हे तालुक्याचे आमदार झाले आहे। जागृत देवस्थान असलेले धनगर समाज बांधवांचे कुळदैवत श्री सतोबा हे भाविक भक्तांच्या हाकेला धावून येतात, केलेल्या मागणीला यश देतात अशी आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे। यावेळी शनी अमावस्येच्या मुहूर्तावर ज्ञानदेव श्रीराम डिग्रज गावातील मोठ्या प्रमाणात युवकांनी कुलदैवत सतोबा चरणी बेल भंडारा वाहून नवस्फूर्ती फेड केली आहे। ज्ञानदेव श्रीराम यांनी नवस्फूर्ती फेड केल्यावर म्हटले आहे की आमदार अमोल खताळ पाटील यांचा विजय झाल्याने खूप आनंद झाला आहे, खूप समाधान झाले आहे। सर्वसामान्य माणसाच्या सहकार्याने व परमेश्वराच्या कृपेने हा विजय झाला आहे। पुढे त्यांना मंत्रिपद भेटले तर आमदार अमोल खताळ पाटील यांना कुळदैवत श्री सतोबाच्या दर्शनासाठी घेऊन येऊ असा शब्द त्यांनी दिला आहे। महासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर। आज या ठिकाणी जिल्हा सातारा फलटण तालुका आणि या फलटण तालुक्यामध्ये टाकेवाडी गाव आहे आणि या गावामध्ये सतोषा देवस्थान आहे। एक निसर्गरम्य वातावरणामध्ये हे देवस्थान वसलेलं आहे। आज या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे एक नवस केला होता। नवस असा केला होता की खताळ साहेब जर निवडून आले तर मी गावातील काही कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी येईल असा नवस मी केला होता आणि तो नवस आज पूर्ण करताना मला खूप असा आनंद होतोय। आनंद या गोष्टीचा होतोय की एवढं मोठं साम्राज्य असणारे थोरात साहेब, एवढी मोठी यंत्रणा असताना, एवढे कामगार असताना त्यांचा पराभव करणं म्हणजे शक्य नव्हतं, परंतु तो पराभव घडला म्हणजे तो परमेश्वराची कृपाच म्हणावी लागेल। आणि म्हणूनच आज हा मी नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। हा नवस पूर्ण करत असताना मला खूप आनंद होतोय की एवढी मोठी यंत्रणा असताना, एवढे कामगार असताना, एवढी संस्था असताना एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्व सामान्य व्यक्तीने या व्यक्तीचा पराभव केला म्हणजे ही एक परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल। आणि मी परमेश्वराला परत एक मनवस करतोय की जी बाळासाहेब थोरातांची मुख्यमंत्री होण्याची अपुरी इच्छा राहिली ती खताळ साहेबांच्या रूपात पूर्ण व्हावी एवढी मी परमेश्वराला परत एकदा प्रार्थना करतो आणि नवस करतोय की जर ही इच्छा पूर्ण झाली तर खताळ साहेबांना या ठिकाणी मी घेऊन येईन स्वतः।